फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओन आपण मैदानात पार्क केली बघा कशी एकदम जबरदस्त. तर चला नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. आज होता उसरण्याला शर्ती म्हणून आज तुला 2-3 कामं होती ती करायची होती. इकडं बैल फुल रगीमध्ये होता. जास्ती काही नाही बोलता घरी आलो ना हिने घेतलेला आपटीवाम फेकीत मी तिच्यावर अटॅक केला. मला ब्लॅकमेल करतं मी पण तुला करेन. तिच्या अंगावर फेकता ती लढायला लागली नाही. इकडं बघता होते का वाकटे आणले. वाकट्यानं टाटा बाय बाय बोलून इकडं गाडी काढायची आपली पूर्ण तयारी झाली होती. बैला पण भरीत घेतले ना सगळं घरी घेतले. तसा लगे आलो इथं दुकानं बघता यो मोबाईल बारका भारी दिसतं. हे बोलतं त्याच्यापेक्षा बारका यो भारी दिसतं बघ. जास्ती काही नाही बोलता तिथले आम्ही डायरेक्ट अड्ड्यानं आलो तर 1001 सर्जा दिसला. सर्जाच्या इथल्या लगे तिथल्या कल्टी मारली. आपण ना जाऊन बसलो कुठं तर रिक्षामध्ये कशाला बसलो तर चायनीज भेल खायला. आपल्या मागं अजून 2-3 जण होतं नाही. चौथा वाघ बसले. जास्ती काही नाही बोलता तुम्ही भेल का तर मी जातो बाईला बघायला. लगे इकडं आलं तर खुटारीचा सोन्या दिसला. खुटारीच्या सोन्याच्या इथल्या पुढचं गेल्या लगे पाखऱ्या दिसला. 91 पाखऱ्याच्या इथल्या निघता आपल्याला टाईम लागला. म्हणून लगे इकडं आलो तर बघता तर गरुडा व्हायला बघून इकडे श्यामाची शर्यत जमले. म्हणून लगे तसेच आपली पूर्ण तयारी झाली खालती जायची. खालती जाताना दिसला आपल्याला आंब्याचा सुंदर दिसला नाही. या बैलाला बघून तुम्हाला कुठली आठवण झाली तर आपल्या मंगल्या व्हायचा साहित्यान कसा तो पण असं सेम टू सेम दिसतं म्हणजे थोडा मॅच तसाच लगे तिथलं आपण गॉगल घेतला. गॉगलमध्ये थोडंसं इकडून तिकडून शॉर्ट काढलं ना लगेच आलो आपण कल्याणला. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि लगेच तसाच घुसलो डीमार्टमध्ये का घुसलो तो आपल्याकडे शॉपिंग दिवाळीची मस्त त्यांच्या बाथरूममध्ये जाऊन एकदम कडकमध्ये फ्रेश झालो. लगेच शॉपिंग चालू केली. पहिलीच काय घेतली तर बाटलीने घेतला आपण कॅडबऱ्या झोर घेतली. कॅडबऱ्या हिल बिल सगळा घेतला ना. सगळ्याची बिलिंग करायला गेलो बिलिंग केली ना. ओकेमध्ये पाणीपुरी दहीपुरी दणकवाची आपली पूर्ण तयारी झाली होती. एवढे धूल खाऊन आले बोलू काहीतरी खाल्लाच पाहिजे. लगेच इथं डॉगेश भाई झोपले त्याला टाटा बाय बाय बोललो. तसंच येते आता आम्ही मैदानात फिरलो नाही हो भाई. आरामशीर बसून खिशातल्या काय काढून खात होता काय माहीत गपचूप. जास्ती काही नव्हतं. इकडे यांची प्रॅक्टिस चालू होती ना. फॉर्च्युनर ना ही बघा ही मोठी फॉर्च्युनर ना त्याच्या साईडला होती स्कॉर्पिओन. तुम्हाला कुठली पटली त्या सांगा ना. इकडे बॅट बॉल शिरका भाईने चक्का मारला तर चौका पण नाही गेला. जास्ती काही नाही बोलता आजच्या ब्लॉगला समाप्त करायची आपली तयारी होती. पण त्याच्यामध्ये तवऱ्या नाटकला केस मैदानातल्या डायरेक्ट येताच आपण घुसलो उघडे सिंगच्या इथं आलो ना. उघडे सिंगला अशी कटमार त्यांनी तर बरोबर तशी कट मारली. दारी करताना त्यांनी बिलेटच मारला. जास्ती काही नाही बोलता घरी आणलेलं फोल्ड 3 त्याची अनबॉक्सिंग करीत घेतले. त्याला इकडून तिकडं वाकडा टिकडा करून आपण त्याला ओके केला ना. आता बेल खाऊन आपल्या ब्लॉगला करतो समाप्त. कारण की एवढी जण बेलगल्या मग काय खाऊन घ्यावं पहिले बोलू असा बोलून आजचा ब्लॉग करतो समाप्त ना. मोठा ब्लॉग अपलोड झाले तर बघायला विसरू नका. बाय बाय.